उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार। आज राष्ट्रवादी कार्यकारिणी बैठकीमध्ये निवडीची औपचारिकता पार पडणार। प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार। अजित पवार विमान अपघात प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात एफआयआर दाखल करून घेण्यास मरीन लाईन्स पोलिसांचा नकार। रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वाद। रोहित पवार आज बारामतीमध्ये जाऊन एफआयआर दाखल करणार। मुंबई महापालिकेच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा सत्ताधारी भाजपचा निर्णय। विकास कामांसाठी होणार ठेवींचा वापर। किती ठेवी मोडल्या याची श्वेतपत्रिका काढा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी। भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणाला नवं वळण। आता आईकडे जाण्याची तरुणीची इच्छा। कोर्टात जबाब बदलला। इंदापूर कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणीची हजेरी। मालेगाव महापालिकेत नमाज पठणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। महापालिकेत जाऊन हनुमान चालिसाचं पठण। उद्योगपती अनिल अंबानींच्या मुंबईमध्ये पाली हिलमधील घरावर ईडीची टाच। कर्जदात्यांकडून घेतलेल्या कर्ज थकबाकी प्रकरणी कारवाई। मुंबईमध्ये आजपासून मनसेकडून मराठी भाषा गौरव दिन सोहळ्याचं आयोजन। 4 दिवस शिवाजी पार्कवर विविध कार्यक्रम। चेन्नईमध्ये आज भारताचा झिम्बाब्वेशी सामना। T20 वर्ल्ड कप मधील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियासाठी करो वा मरोची स्थिती। भारतीय संघात बदल होण्याची शक्यता। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। महागाई भत्त्यात 3% वाढ। रश्मिका विजय आज विवाह बंधनामध्ये अडकणार। उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा। सकाळी 8 वाजल्यापासून लग्नविधीला सुरुवात। तेलुगू आणि कोडावा संस्कृतींच्या रीतिरिवाजांनुसार लग्न।